नाही तर सफेद कपडा जरी असला पत्ता पुरा सफेद किंवा कलरचा असा लाल गुलाबी काय इथं सोड थोडस गाडी एक और एक तरी राहतो चढवायचे शेवटला काढून द्या काय पाय बरं आधी का पुढे मारा असे आम्ही घेऊ घ्यायचे का आपणच सगळा कार्यक्रम अजून काही वर्षामध्ये पद्धतीने आता आपण अशा पद्धतीने त्याला मस्त सॉंग उरली रे चेक करून बघायचं बाबा आले आसुरकर बाबा आले चला सूत्र चेक करून बघायचं बाबा सूत्र संचलन कर ना त्यानंतर सन्माननीय सचिन भाऊ यांना पुष्पहार आणि त्यांचे स्वागत होईल ध्वजारोहणाचा सोहळा त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होईल या प्रसंगी आमच्या पंथातील नंतर सर्वांनी स्तब्ध राहायचं आहे ध्वजगीत होईपर्यंत कोणी हालचाल करू नये जागा सोडू नये आपण परमेश्वरासाठी मी विनंती करतो पूजनीय श्री विजयराज दादाजी यांच्या शुभास्ते सातत्याने करत असलेले विविध प्रयत्न आणि या साऱ्याची साक्ष असलेला हा शुभ श्री गोपाळ कृष्ण महाराज सत्य सनातन भारत भूभर झेंडा फडके भारत भूभर झेंडा सनातन काळापासून खडा सनातन काळापासून खडा आमचा भारत भूभर झेंडा फडके भारत
सभागृहामध्ये ही सर्व सभा संपन्न होणार आहे. त्या सभागृहाचे उद्घाटन परमाननीय प्रमुख सत्य आचार्य प्रमुख सुब्रमण्य निवासी श्री मोठी बाबांच्या शुभास्ते सभागृहाचं उद्घाटन करावं. आलेल्या सर्व सन्मंत्रणा माझी विनंती आहे, आपण सर्वांनी कार्यक्रम चालू लवकरात लवकर उद्घाटन होत आहे. सर्वांना विनंती आपण सभास्थानी उपस्थित व्हावं. परमाननीय प्रमुख सत्य बाबांच्या शुभास्ते सभागृहाचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी सभागृहामध्ये येऊन उपस्थित व्हावं. संत मंडळी, तपस्वी माता, सर्व सन्मंत्रणा विनंती आहे, आपण सभागृहाचं उद्घाटन होत आहे. परमाननीय सभागृहाचं उद्घाटन परमादरणीय परमसद्देय सुकेने निवासी संपन्न होत आहे. श्री गोपाल कृष्ण श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गीता ग्रंथ महान भारतीयांचा प्राण. जगामध्ये एकमेव असा ग्रंथ त्याची जयंती साजरी व्हावी. वर्षानुवर्ष त्या गीता माऊलीचं आकर्षण, त्या गीता माऊलीची प्रसन्नता. आला मंदिराचा हा परिसर, मंदिराचा हा परिसर पाहुण्यांनी धन्य झाला. इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. हीच माती पायरीची ज्यावरी मुचे थोर झाले. आज मुच्या अंगही भेट होता काळजाची, भेट होता काळजाची. मार्गस्थांचा योग आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. स्पर्श होता पायरीला हसल्या ह्या दाही दिशा. रंग थेंबाच्या सरीने बोलती झाली उषा. एक वेळा हात लावा, एक वेळा हात लावा. सोनियांच्या या क्षणा नाज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. कंठ फुटला या धरेला आसवांचा ओघ आला. स्वागत संमेलन हा भावनांनी भरून आला. वाक पुष्पे अर्पितो मी, वाक पुष्पे अर्पितो मी. अच्युतांच्या गोत्रिया नाज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. मंदिराचा हा परिसर, मंदिराचा हा परिसर पाहुण्यांनी धन्य झाला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. चंदनाचा गंध आला. चंदनाचा गंध आला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.
हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अंधारातून प्रकाशाकडे, तिमिरातून प्रकाशाकडे प्रत्येकाचं जीवन जावं. युगानयुगे अज्ञान अंधकारामध्ये का लाभलो आहे हेच कळणं दुसर झालेलं असतं. आणि म्हणून अज्ञान अंधकारामध्ये सगळ्यांनी उभे राहा. आपली अनुमती आहे का? ओके. अजून एकच मुलगी उभी राहिली का? अजून आहे कुटुंबातला फक्त बाळासाहेब रामनाथ शिंदे, ते संन्यास धर्मामध्ये आज प्रवेश करत आहे. त्यांचा दीक्षाविधी आजच्या धर्मसभेचे सभाध्यक्ष परमपूज्य आचार्य प्रवर पारिमंडल कुलाचार्य बाबांच्या शुभास्ते संपन्न झालेला आहे. त्यांनी पूजनीय श्री दामोदर बाबांना निमित्त करून या ठिकाणी संन्यास धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे. बाबाजी दामोदर बाबा यांना निमित्त करून आणि पूजनीय महंत श्री आमचे दादेराज बाबाजी यांच्या ओटीमध्ये खऱ्या अर्थाने हा संन्यास दीक्षाविधी त्यांना या ठिकाणी समर्पित करण्यात येत आहे. आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये कैवल्यवासी आमचे परमपूज्य महंत श्री हिवरी गडकर बाबा अर्थात दामोदर बाबा यांना निमित्त करून आणि संन्यास धर्मामध्ये प्रवेश करतायत. आणि पूजनीय श्री आमचे महंत श्री दादेराज बाबा यांच्या ओटीमध्ये त्यांचे केस या ठिकाणी देऊन त्यांचा आपण सांभाळ करावा. त्यांचं भावी पुढील जीवन हे खऱ्या अर्थाने आपल्या आश्रयाला या ठिकाणी जाणार आहे. आपण त्यांचा आणि खऱ्या अर्थाने आजी या परमार्थ अर्थात परमार्गामध्ये प्रवेश करत आहेत. हेच वर्ष नाही, यावर्षी 3 दीक्षाविधी झाल्यात. परंतु याच्या मागे बाबा असताना मला वाटतं 10 दीक्षा एकाच दिवशी झाल्या. म्हणजे ही दीक्षा संन्यास दीक्षाविधीची परंपरा आमच्या या गीता जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संन्यास दीक्षाविधीचा कार्यक्रम होतोय. आणि या कार्यक्रमाचा हे फल आहे की या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी उपस्थित राहून या ज्ञान श्रवण केल्यानंतर संन्यास घेण्याची इच्छा निर्माण होणं आणि या परिसरातील आमच्या दुर्जन मनातील अनेक लोकांनी संन्यास काळ एकत्रित राहिले. स्वामी आणि ते संन्यासी एकत्रित राहिले. स्वामींनाही गोडी लागली त्या संन्यासाच्या विद्वत्तेची, सगळ्या गोष्टींची. त्या संन्यासाची श्रद्धा तयार झाली स्वामींबद्दल, खूप श्रद्धा तयार झाली. एक दिवस तो संन्यासी गावात गेला भिक्षे करता गेला. पहा तुम्ही, मी सांगतोय की तुम्हाला महाभारतासाठी जागा आपण निश्चित नाही करू शकत, कुठेही ती जागा तयार होऊ शकते. तो संन्यासी भिक्षेला गेला. आता एक जी बाई होती ना, तिने काल पाहिला हा संन्यासी आला होता, परवा पाहिला हा संन्यासी आला होता, नेमकं याच्यात आहे काय याला भिक्षा वाढायची, आपण का म्हणून वाढायची? तिने काय विचार केला, खोडसाळपणा तिच्या डोक्यात आला. ती म्हटली आज याची परीक्षाच पाहू आपण या संन्याशाची, त्याच्यात आहे काय नेमकं. तिने काय केलं, गरम गरम आंबील होतं, अगदी उकळत होतं, कडकडीत उकळलेलं आंबील होतं, वाफा निघत होतं त्या आंबिलामध्ये. तो संन्यासी दारातून उभा राहिला. त्याने हाताची उंजळ केली, भिक्षापात्र हाताची उंजळच होती त्याची, हाताची उंजळ केली, आवाज दिला. एका बाईने माझी परीक्षा घेण्याच्या हेतूने माझ्या हातावरती कडकडीत आंबील टाकलं आणि मी सुद्धा माझ्या सामर्थ्याचा चमत्कार दाखवला, अख्खं गाव जाळून टाकलं. स्वामी उदास झाले त्या ठिकाणी आणि भगवद्गीता स्वामींच्या रूपाने बोलली. त्यावेळेला भगवद्गीता बोलली. स्वामी म्हणतात, एसना हिंसाचार झाला, इतकी मोठी हिंसा घडली, तुमच्या मनाला किळभर सुद्धा वाईट नाही वाटलं, थोडं सुद्धा वाईट नाही वाटलं. स्वामी उदास होऊन तिथून निघून गेले. झालं की नाही जागेचं? महाभारतासाठी आपण जागा निश्चित करू शकत नाही. ते कुठेही होऊ शकतं, सभागृहात होऊ शकतं, कुठेही महाभारत होऊ शकतं. आणि म्हणून ही महाभारताची जागा आपण निश्चित करू शकत नाही. आणि म्हणून घरातून सुरुवात झाली. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये, आपल्याही घरामध्ये महाभारत होऊ नये यासाठी ज्या समस्या आहेत ना आपल्या जीवनामध्ये, राग, द्वेष, काम, अहंकार, अभिमान, या सगळ्या समस्या आपण 3 दिवस जरी मरून झाले तरी त्यांना धोका असतो. तर यांनी अनुसरण आपल्या शेवटाला न्यावं, यांचा अनुसरणाचा प्रवास सुखरूप पार पडो आणि स्वामींनी यांना पुनसंबंध द्यावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. दंडवत प्रणाम.